तर शहरांमध्ये पावसाची रिमझिम सुरू असली तरी देखील ग्रामीण भागामध्ये मात्र पावसाने दडी मारलेली आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे चिंतेचे ढग आता वाढू लागलेले आहेत। काही ठिकाणी तर दुबार पेरणीचं संकट उंबरठ्यावर उभं आहे। जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं हजेरी लावल्यामुळे मावळच्या अनिल मुरेंनी मोठ्या जोमानं भात लावला। मात्र भाताची पातं पिवळी पडू लागल्यामुळे मुरेंच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसू लागलेत। पावसानं अनपेक्षित दडी दिल्यामुळे 50% रोपं मृत पावण्याच्या स्थितीत आहेत। 1 जूनला मी त्याची पेरणी केलेली आहे आणि त्या पेरणीनंतर पावसाच्या ज्या पेरणीवर उगवण झाली त्याच्यानंतर पावसाची आत्तापर्यंत मी वाट पाहतोय। त्याच्यामुळं आत्ताही पावसाची त्याच्यावर बरसात काही झालेली नाही म्हणून ती पिवळी पडलेली आहे। ज्यांनी अद्याप पेरणीही केलेली नाही त्यांचीही चिंता आता वाढीला लागली आहे। आमच्या झाडी सुकायला लागतात, आम्हाला पाणी नसतं, आम्ही काय करणार, काय आम्ही कशी काय भात लवकर करणार, आम्हाला भात मिळणार नाही, गुरांना चारा मिळणार नाही, बरीचशी नुकसान होऊ शकते आणि आम्हाला खायला धान्य पिकणार नाही। त्याच्यामुळे आमची भुईमूग झालं, कडधान्य झालं हे पिकणार नाही। तिकडे नुसताच भात पिकवणाऱ्या कोकणातही वेगळी परिस्थिती नाहीये। सिंधुदुर्गामध्ये मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे, मात्र शेजारच्या रत्नागिरीतला शेतकरी अजूनही आबाळाकडे डोळे लावून आहे। पाऊस पडत नाही म्हणून आम्ही थांबलेलो आहे। जमिनीला पाऊस जर पाणी पुरत नाही, जमीन उंबळली नाही तर नांगर लागू शकत नाही। त्यामुळे शेतीची कामं पूर्ण राहिलेली आहेत किंवा रोप मोठं होऊ शकत नाही किंवा याच्या पुढे जर पडला नाही तर रोप लावू शकत नाही किंवा लावणी लागू शकत नाही आम्ही। चांगल्या पर्जन्यमानाचा तालुका अशी कोल्हापूरच्या कागल तालुक्याची ओळख। इथेही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या भाकितावर विश्वास ठेवून पेरणी केली। शेतात हाताच्या बोटा एवढं पीकही उभं राहिलं, मात्र पावसानं दडी दिल्यानं शेतकऱ्यांना घाम फुटू लागलाय। 1 जूनमध्ये आम्ही ओलावा जरा निर्माण झाल्यावर पावसाच्या टोकणन केली, पण आता एक उगवले एक नाही असं झाले। त्यानंतर आम्ही आता जी पेरणी करणार आहे ती पुढल्या आशेवर लागणार आहे आशेवरच, पण त्याचाही काही भरोसा नाही असं वाटतंय आम्हाला। भुईमूग आणि सोयाबीन हे इतकं म्हणजे त्याची टरफल हलके असतात, संवेदनशील असतात, त्याच्यामुळं भुईमूग आणि सोयाबीन टोटली बस्ट झालेला आहे। आणि भात देखील असं झालं की जिथं ओलावा होता, जिथं अॅटमॉस्फिअर चांगलं झालं, एवढ्याच दाण्यांची उगवण झाल्या, तिथं देखील दुबार पेरणी करण्याचीच आता पाळी आहे। विदर्भातल्या गोंदियामधले शेतकरी हवामान खात्याच्या नावानं लाखोल्या वाहत आहेत। यावर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असं हवामान विभागानं सांगितलं होतं। त्यामुळे शेतकरी कामाला लागले, कोरड्या जमिनीची मशागत केली, बी पेरलं, मात्र पावसानं म्हणावी तशी हजेरी लावली नाही। त्यामुळे बियाणांची माती झाली आहे। शेतकऱ्यांनी इकड तिकडून कर्ज करून सारी त्यानं बिजाई टाकलेली आहे आणि पाऊस बरोबर उशिरानं होत आहे आणि त्या बिजाई टाकल्याने चिडिया मुंग्या आणि बरेच ते दाना निवडून नेत आहे। शेतकरी एवढा नुकसानमध्ये आहे की जो पेरणी केली होती तेही सुद्धा निघाली नाही आहे। आता शासनाने 10,000 रुपये देणार होते, ते आता द्यायला पाहिजे, तेव्हाच ते शेती लागणार आहे। एकदम दयनीय परिस्थिती आहे किसानाची का त्याला आता कर्ज नाही मिळणार तर ते लोक आता समोर का करतील याची कल्पना करा। नाहीतर सध्या पर्याय हाच आहे, कारण शेतात जा ना सीधा झाडाला टंगा। राज्यातले काही तालुके सोडले तर इतर ठिकाणी शेतकऱ्यांची जवळपास सारखीच अवस्था आहे। पेरलेलं उगवावं आणि उगवलेलं जगावं म्हणून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।